पिक्चर पहिले खूप पाहत होतो आम्ही. एकच पिक्चर आम्ही 3-3, 4-4, 5-10 पाहत होतो नाही का. तिकीट काढायची असली म्हणजे का नाही 2 घंटे अगोदर जात होतो आणि ती थर्डची तिकीट काढायची नाही का. हे असंच आहे, हे असंच आहे नेमकं. मागून येणाऱ्याला काहीच नाही भेटत, जागाच नाही मागून येणाऱ्याला. म्हणून पहिल्या पंक्तीमध्ये तेव्हापासूनच ते पंगत पहिल्या पंक्तीमध्ये बसायची मोठी सवय झाली नाही का. पहिल्या पंक्तीत जर गेलं तर काय होते माहिती आहे का, तरी तर भेटते, मागं काही नाही मागायच्या पुढीच भेटते फक्त असं आहे. असो, गोपाल कृष्ण भगवान की जय. मग दोघी म्हणजे सासू आणि सून हा एक मार्मिक दृष्टांत आहे. आता काही हे करू नका, कारण माझं तुमच्यावर केंद्रित आहे मन. कारण तुम्ही एक सासू आणि सुनीचं असं लग्न झालं मुलाचं, सून बाई घरी आली. घरी आल्यानंतर काय झालं, सासूनं दमबाजी सुरू केली. सासूनं दमबाजी सुरू केली. तर मग आता ते लागलं एका महिन्यामध्ये लागल्यानंतर मग काय करतात, एकामेकी सगळं बोलत नव्हत्या. मार्ग तोच आहे, एकीमेकी सोबत बोलले नाही. मग एक दिवस आता असा उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यानंतर काय झालं का, आता भूक लागतेच ना नाही का. पाण्याच्या म्हणजे पाणी तसं जर पेरलं तर बा काहीतरी म्हणून काहीतरी खात म्हणून भूक लागली सासूला. तर ह्या एकीमेकी देखता कोणी खात नव्हतं. मग हे काय करे माहित आहे का, सासूला लागली भूक. तर ते काय म्हणते, आता सून जर घरात असेल तर आपल्या काही भजन जमणार नाही. म्हणून हिनं काय केलं माहित आहे का, तर सुनबाई घरी आहे म्हणून का असं म्हणजे आवाज दिला, सुनबाई सुनबाई. आता सुनबाई काही नव्हती घरी. सुनबाई घरी नव्हती तर जमलं म्हणजे हे घरामध्ये गेली. घरामध्ये गेल्यानंतर हिनं काय केलं माहिती आहे का, जे लवकर होते पदार्थ होते म्हणजे तुम्ही ऐकलेला आहे हे मी सांगत असतो, हा दृष्टांत आवश्यक आहे. आणि शेवड्या अशा आहे का बिलकुल लवकरात लवकर होऊन देते 5-10 मिनिटांमध्ये. तिनं तो डबा काढल्यानंतर गंज ठेवला कशावर, गॅसवर. आणि गंज गॅस होते ना, गॅस होते ना. हा एक जास्त वर्षाचा दृष्टांत थोडा आहे आता दृष्टांत आहे. तेव्हाच्या सासू सुनाचं भांडणच होत नव्हतं. त्यावेळेस सांगतो तुम्हाला, सासू सुनीले मारण ना हुप करत नव्हती, तोंडातून शब्दही काढत नव्हती. माझ्या आईची गोष्ट सांगतो तुम्हाला, आता तुम्ही म्हटलं म्हणून. माझ्या आईला माझ्या आजीनं असं काही मारलं, ह्या ज्या केसा आहेत ना पूर्ण उपडू काहीच नाही, इकडून लोटा ठेवल्या फक्त 2-3. मग मी आता मला समजत होतं. मी म्हटलं आई, म्हटलं हे आता मी लोकांचे टाळ पायताना पाहिले. म्हटलं लोकांचे टाळ म्हणजे माणसाचे टाळ पडते आणि तुझं कसं काय पडलं म्हणते. बाबू याच्या मागचा खूप मोठा इतिहास आहे म्हणे. म्हटलं सांग नाही इतिहास तुझा. हे तुम्हाला मी खरी गोष्ट सांगत आहे बरं, खोटं नाही सांगत आहे. तर म्हणे तुझी आजी एवढी म्हणे बदमाश होती म्हणे, ती म्हणे माझी म्हणे काहीच नाही भांडण झालं का केसच उपळे म्हणे, केस लटाच पकडले म्हणे. त्या लटा पकडून केस म्हणे बारीक केले म्हणे बाबू, आणि पूर्ण टाळ पडलं म्हणे. इथं केसच नाही, इकून होते केस, इथं काहीच नव्हते. मी आपली एवढी अर्थात होती. अरे म्हणे इस्त्याने हाती पकडा म्हणे, पण तिने हाती कधी नाही पकडला. एवढी बदमाश होती म्हणे. एवढ्या बदमाश नव्हते ना. आताचा काळ आहे हा. आता सुनबाई सासूबाईचं बिलकुल, तेव्हा सुनबाई खूप नाही करे, काहीच नाही. तर मग तिनं एवढा गंज घेतला, अर्धा गंज पाणी घेतलं आणि ठेवलं गॅसवर आणि काढल्यात. आता तिनं एवढ्या मोठ्या शेवड्या टाकल्या त्याच्यामध्ये. किती टाकल्या हातांचा, मग त्या टाकल्यानंतर मग त्या फुगून किती होतील हाताने सांग. किती तेवढ्या होत्या आहे ना. एवढ्या घेतल्या किती होत्या, झाल्या किती फुगून बस. आता अकारही पाहिजे ना, सासूने अकारही पाहिजे. तिने एवढ्या टाकल्या ते एवढ्या बनल्या, बरोबर आहे त्या पुरीचं. मग आता तो गंज घेतल्यानंतर ती काय म्हणते, मी जर इथं खाल्लं ना किचन मध्ये तर माझी सून येईन म्हणते, म्हणून मी हा गंज घेऊन घरात जातो. मग घरात जातो म्हणे. आणि घरात गेली ते आणि भिडली ओरपाली भिडल्यानंतर आता ही सून आली इकडून. आल्यानंतर सुनीलाही लागली होती भूक. आता तिलाही असं वाटलं का आपण काहीतरी खाव आता. तर मग आपली सासू जर घरामध्ये असेल तर आपल्याला काही चान्स नाही. म्हणून ती काय झालं माहित आहे का, ती घरामध्ये आहे काय म्हणून आवाज, सासूबाई सासूबाई
सासू आता तुम्ही सांगा, हे एका एका दोन दोन हातानं उरकून राहिली, तोंडातही हातातही काय आवाज देणार आहे? तिनं काही आवाज दिला नाही. ती काय म्हणते, घरात काही सासू नाही. मग हे मस्त किचन मध्ये गेली, पाहिलं काय आहे लवकर होणार. तिच्या नवऱ्यानं मोठे पेवंडी आंबे आणली होती 3, नाही का, 2 किलो आंबे आणले होते, 3च आले त्याच्यामध्ये. मग ते काय म्हणे, आपण 3च माणसं घरामध्ये आहोत, ती 4च माणसं घरामध्ये आहोत म्हणे. हे 3 आंब्याचं कोणतं, एक असता आंब्यात म्हणे आपण हे करतो. तिनं 2 आंब्याचा रस केला. 3 आंब्यात 2 आंब्याचा रस केला. बाई एवढा आंबे रस किती होईल 2 आंब्याचा? उठून उभी राही तेवढा पाणी टाकून दोघी एकमेकीचे सपोर्टेड होते त्या. हो, आता एवढा रस झाला, पाणी टाकून एवढा झाला. आता पाणी तरी काय टाकायला पाहिजे होतं, टाकलं तिने, एवढं झाला. मग आता सासूबाई नाही घरामध्ये, तर सासूबाई येईन आपण खाताना इथं दिसून, तर आपण कुठं जाऊ, घरामध्ये जा. उंबरठ्यामधून एक पाऊल फक्त टाकला आणि हे सासू अशी भिडली होती. 2, कारण त्या गरम होते ना, गरम होतं काय, भिडली होती चांगली, तोंडाचे निघायचे. आणि ती अशी पाहिजे सासू, आणि हिची नजर आणि तिची नजर एकच झाली. एकच झाल्यानंतर टकमक 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 दोघी एकमेकडे पाहून राहिल्या. आता सासू सून थोडी हुशार होती. सासूबाई मला माहिती आहे म्हणे, तुम्ही कोरड्या शेवड्या खात आहे म्हणे, म्हणून तुमच्यासाठी हा रस आणला म्हणे मी. आता खरं सांगा, तुम्ही तो रस तिच्यासाठी नेला होता का? पण पहा बुद्धिमत्ता तिची. तिनं समयाला म्हणजे समयाचा कसा सदुपयोग केला. आपली फुलंही फुटू दिली नाही, आणि तिला म्हणते का मी तुमच्यासाठी आणला, हा तुम्ही कोरड्या शेवड्या खाताय म्हणून. त्या सासूला असं वाटलं, माझी सून किती माझी देखभाल करते, तिला कसं माहित मी शेवड्या खाताय म्हणून ती माझ्यासाठी रस आणून दिला. हा, किती चांगली आहे माझी सून, किती चांगली आहे. आणि काही नाही, त्यानं खाल्ल्यानंतरच फक्त असे गाव, अरे टीव्हीतून दिल्लीतून बातमी यासाठी वेळ लागल, पण हे चॅनल असं आहे, इथून नांदगाव रस्त्यावर कधी त्यांनी सांगता येत नाही. नांदगाव रस्त्यावर एक काय याच्यामध्ये बिलकुल जिकडे तिकडे माझ्या सुनीसारखी सुनच नाही, माझ्या सुनीसारखी सुनच नाही. आता इथं सासूचं काम संपलं, सुनीनं ते कर्तव्य केलं, सुनीचं कार्य इथं संपलं. आता सुनी म्हणजे सासूच्या अंतःकरणामध्ये सुनीच्या बद्दल भाव कसा झाला, शुद्ध झाला. कसा झाला, शुद्ध. आता मग सासूबाईनं काय केलं पाहिजे, तिच्या प्रती आपला भाव शुद्ध करायला नाही पाहिजे का? आता तिनं एकच करायला पाहिजे, जर समजा कोणतं पोळ्या करायच्या असेल, एवढा उंडा असेल, तर त्या एवढा उंड्याचा एवढा उंडा राहू द्यायचा, आणि जायचं पाहायचं राहिला का तेवढा उंडा, आणि धावत जायचं म्हणायचं, सुनबाई का तूच करत राहते का नेहमी स्वयंपाक, तुझे हात नाही दुखत का, आणि मी करतो. तेवढाच उंडा घ्यायचा आणि मस्त लाटायच्या पोळ्या पतल्या करायच्या वाटल्यास तर. तिला वाटेल माझी सासू हातातला धंदा घेते, हातातला नाही का. मग कधी कधी झाडत असताना समजा मनाचं पूर्ण झाडत नेऊ द्यायचं, आणि थोडस कोपरं राहू द्यायचं, पाहायचं, मागून जायचं धावत सुंदर काय झाडत बसते मी, तिच्या हातचा झाडू घ्यायचा आणि झाडायचं. तिले असं वाटत हे एक मातेचं मायेचं हृदय आहे ना, होते स्त्री आहे ती एका स्त्रीचं एक स्त्री जाणू शकते. नाही पोटी पण होटी तरी भाव जो म्हणतो आपण, नाही पोटातून पण होटातून तरी आला ना, नाही का. पोटातून खोटा जरी आणला ना, एक दिवस खरामध्ये रूपांतरित व्हायला काही वेळ लागणार नाही तुम्हाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा झाला सिद्धांत, याच्यावर हा झाला दृष्टांत. सिद्धांत असा आहे का, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसत्या नाती, नकोत नुसत्या नाती. नाती असून कामाच्या नाही, तिथं प्रेम जिव्हाळा महत्वाचा आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, नुसतं भीती असून कामाच्या नाही, तिथे असावा प्रेम जिव्हाळा. तिथं काय पाहिजे, प्रेम जिव्हाळा पाहिजे, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसत्या नाती. नाती असून कामाच्या नाही का, नाती असून बाहेर नको जाऊ ग, नाती असून कामाच्या नाही. मग तिथं काय पाहिजे, प्रेम जिव्हाळा पाहिजे. तुमच्या एका घराचे 2 घरं होती ना, स्टॅम्पवर लिहून देतो तुम्हाला मी. औषधी आहे आपल्या तो, जिथे जागती जिथं जिथं मी कीर्तन करतो ना, त्या ठिकाणचं अजूनही सांगतात महाराज, तुम्ही सांगितलेलं वापरलं ना, आम्हाला 40 भेटली बिलकुल. तेवढं अंतःकरण करावं लागते, शुद्ध करावं लागते. शेवटी आपले दात आपलेच होत आहे, नाही का. शेवटी दुसऱ्याची आहे का ते, तुमचं कार्ड होतं म्हणून ते कार्ड घ्यायचे तुमच्या घरी.
नाही तर काय ती जगत होती, नाही का? असं आहे ते. म्हणून संत तसे नाही आहे. संत कसे आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट होती परोपकारी. गाडगे बाबाने सांगितलं ना, नाही का? गोविंदा नावाचा मुलगा ज्यावेळेस पेला, लोक येऊन सांगती बाबाला, गोविंदा गेला स्वर्गाला, बाबा मरती नारायणा, रोध किती मरती पाहना, कोट्यावधी जन मरून गेले, काय रडू मी एकट्याला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. एकट्यासाठी काय रडू हो, हे माझे सर्व दिसून राहिले, माझेच मुलं आहेत. शुद्ध ज्याचा भाव झाला, देव नाही दूर त्याला. शुद्ध भाव पाहिजे माणसाला. आपण शुद्ध आपला भाव आपण करू शकत नाही, म्हणून दुःखी आहोत जीवनामध्ये. जीवनात जर सुख जर घ्यायचं असेल ना, आपल्या मुलाला जर आपण खाऊ, कोणी भातक म्हणतो, आपण खाऊ म्हणतो, इकडे शुद्ध भाषेत खाऊ म्हणते. आमच्या आता खेड्यापाड्याची भाषा आहे तर भातक म्हणते त्यावेळेस. आणि खाऊ तर कोणी आपल्या लेकराला देऊ शकते हो, कोणी देते आपल्या लेकराला, आपण होय म्हणून कोणी देते. परंतु तुम्ही परक्याच्या याला देऊन पहा, थोडस एवढा पुढा द्या तुम्ही त्याच्या हातावर. अरे कधी जीवनामध्ये तुम्ही जेवढा आनंद भोगला नसेल ना, तेवढा आनंद होईल तुम्हाला. का मी त्या अमक्याच्या पुराले, त्याला तुम्ही आपलंसं केलं, त्याला दिला, त्याला भेटत नव्हतं ना, त्याला दिला तुम्ही, तुम्हाला समाधान वाटल. हे करून पहा. व्यापकता पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. हे व्यापकता जर तुमच्या अंतःकरणामध्ये नसेल ना, तर ते तेवढं मोठं तुमचं मायेचं याचं हृदय जरी असेल तर कोण्या कामाचं, काही कामाचं नाही. व्यापकता वाटल्यानं काही कमी नाही होत तुमचं. पहा, तुम्हाला एक सांगतो मी, देते चाबी देतो तुम्हाला मी, कोणाला दिल्यानं कमी कधीच नेवत नाही का? दानामध्ये कोणाला दान देण्याचे धन की कमी नाही होती, धन बढ़ता है. तुम्ही जर 1 रुपया जर कोणाला दानात देसाल ना, तुम्हाला 10 रुपये त्याच्यापर्यंत भेटतात. हे कमी सांगितले मी, पण तो देणारा बरोबर देते का? तो म्हणते, कारण त्याचे अंश त्याचीच आहेत, सर्व त्याचेच अंश आहेत. आता तुम्हाला मी दृष्टांताच्या सहित मी नाथ महाराजांचा दृष्टांत आहे साहेब. नाथ महाराज सांगतात का हे जे जीव आहेत ना, हे सर्व एकाचेच आहेत. सर्व कशी आहे? आता मध्यान्हचा सूर्य आहे, त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये नाथ महाराजांचा आहे, एकनाथी भागवतामध्ये आहे. हे आपलं भागवत महापुराण आहे आणि याच्यावर किती टीकात्मक हे केलेलं आहे, ते एकनाथ महाराजांचं भागवत आहे. ते एकनाथ महाराजांनी त्या भागवतामध्ये लिहिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे का मध्यान्हचा सूर्य आहे, लाखो करोडो मडके आपण तिथं अर्ध पाण्यानं भरले आहेत. दृष्टांत लक्षात घ्या. मी तुम्हाला प्रश्न विचारला, लाखो करोडो असे मडके आहेत, अर्ध पाण्यानं भरलेले. त्या पाण्यानं भरलेले मडके, त्याच्यामध्ये अर्ध पाण्यानं भरलेले, त्याच्यामध्ये मध्यान्हचा सूर्य आहे. त्या प्रत्येक मडक्यामध्ये काय दिसत? पाणी तर दिसत, पण वरती सूर्य आहे, त्याच्यामध्ये काय दिसत? सूर्य दिसत ना. प्रत्येक याच्यामध्ये पाहिलं तर काय दिसल? आता पहा, काय दिसल? एका याच्यात दिसल का सर्व याच्यात दिसल? किती? मग सूर्य किती काय? मग सर्व याच्यात कसा दिसते? दिसते ना, सर्व याच्यामध्ये आहे ते एकच आहे, सूर्य एकच. प्रत्येक घटामध्ये दिसते तो, प्रत्येक घटामध्ये व्याप्त आहे म्हणते ना संत सुद्धा सांगतात ना, प्रत्येक घटामध्ये व्याप्त आहे. प्रत्येक घटामध्ये आहे एकच तो, पण तो प्रत्येक घटामध्ये विराजमान आहे. आता सांग, एखादं मळकत त्याला कीर गेली किंवा फुटलं, ते त्याच्यामधलं पाणी गेलं पाणी, त्याच्यात दिसेल का? का नाही दिसणार? बरं, ते गेलं तर गेलं कुठं? ते मी तुलाच प्रश्न विचारतो, तूच सांग, कुठे गेलं? हा, काय म्हणलं? उभी राहून सांग. तिचा फोटो काढतो पाणी सांडलं, सर्व झालं. त्याच्यामध्ये काय दिसत होतं? आणि ते पाणी गेल्यानंतर ते सूर्य म्हणजे सूर्य नव्हतं, सूर्याचं प्रतिबिंब दिसत होतं, आहे ना. मग ते प्रतिबिंब दिसत होतं. पाणी गेल्यानंतर ते प्रतिबिंब गेलो कुठं? सांग, तुला माहित नाही कुठे गेलं? तुझ्या घरी आलं होतं का? नाही का? तर आता मी तुम्हाला सांगतो, ते प्रतिबिंब गेलं कुठं होतं? ते प्रतिबिंब आता लक्षात ठेवा, ते ठेवून द्या, बसा आहे. ते प्रतिबिंब जिथून आलं होतं तिथंच गेलं. कुठून?
जिथून आलं होतं त्याच ठिकाणी गेलं ते, नाही का. एका येतलं समजा मनाचं पाणी निघून गेलं, ते प्रतिबिंब जिथून आलं होतं सूर्यापासून ते त्याच्याच ठिकाणी गेलं. आता तसंच आहे, आपण हे जे जीव आहोत हे लाखो करोडो आपले जीव, नाही का. या मळकून हे मळकं समजून घ्या ना, फुटलं का गेलं हे. तसंच या देहाला समजा काही शेत पडलं किंवा फुटलं किंवा यातला जो निघून गेला याच्यातला तो निघून जातो. तो कुठं जातो? तो जिथून आला होता तिथंच जातो. म्हणजे जिथून आला होता तिथंच जातो. मग आता मला सांगा, सूर्य जसा एक होता, सूर्य किती होते आणि आता मळके किती होते? लाखो करोड होते. मग प्रत्येकामध्ये तो विराजमान होता. तसंच तुम्ही आम्ही जे आहोत लाखो करोड, तर त्याच्यामध्ये कोण आहे? तोच आहे. कारण त्याचा एखादा जर गेला, त्याचं जर समजा आत्मा तर तिथंच निघून जाते त्याच्याजवळ, नाही का. मग तुमच्या आमच्यामध्ये सर्व तोच विराजमान, तो एकच आहे ना. मग तो किती आहे? तो एकच आहे. जन्म देणारा एकच आहे. मग तो एक आहे तुमच्यामध्ये, सर्वांमध्ये तो विराजमान आहे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य संत सांगतात, मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया है. राम किती आहे? एकच आहे ना. मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया है. कर लो सभी से दोस्ती, यहाँ नहीं कोई पराया है. सर्वांसोबत दोस्ती करा तुम्ही, इथं पराया कोणीच नाही, सर्व एकाचाच अंश आहे. मग तुम्ही हे फुकट का करता? मग एवढं मोठं एका शब्दासाठी मला बोलायला लागलं, एवढ्या एका शब्दासाठी मला एवढे मोठे दृष्टांत द्यायला लागले. तुम्हाला कळलं ना? तुम्हाला लक्षात आलं ना तुमच्या? हे फक्त तुमच्या हृदयास्थ ठेवा, हृदयामध्ये ठेवा. ज्याला आता गेले समजा मनाची, आता झालं मुलाचे लग्न झाले, सर्व झाले, नातू आले, पुतू आले, नाही का. आपण पुत्रापर्यंत समजा आपण हे करायचं. मला एक तुम्हाला सांगायचं आहे थोडं, की पुत्रापर्यंत ठीक आहे. पुत्राची आपल्या समजा आपला अधिकार तिथपर्यंतच आहे. फक्त आपल्या पुत्राचा संरक्षण करणे कुठपर्यंत? फक्त 18 वर्षापर्यंत. किती वर्षापर्यंत? 18 वर्षापर्यंत. कारण आपल्याला वानप्रस्थाश्रम म्हणा का कोणताच आश्रम स्वीकारता येत नाही जोपर्यंत तो 18 वर्षाचा होत नाही. पुत्रा पत्नीला सोडून जाता येत नाही का? कारण का मुलं जोपर्यंत 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत सोडून जाता येत नाही कोणतंच तपश्चर्या करण्यासाठी. मुलं लहान नसेल तर जाता येत नाही. 18 वर्ष झाली, आपली जबाबदारी संपली. आपली जबाबदारी संपल्यानंतर आपण बसतो त्याच्यातच गुरफटत, त्याच डबक्यामध्ये. तो माझा मुलगा, तो माझा नातू, तो माझा पंतू, तो माझा संतू आणि तो माझा जंतू. अरे तुम्हाला फक्त भगवंतानी एकच सांगितलं, फक्त तुम्हाला आता एवढे मोठे राजे होऊन गेले, भरत राजा होऊन गेला, ऋषभ राजा होऊन गेला, समुद्र वलयांकित राज्य त्यांचं होतं. त्यांचं 50 वय झाल्यानंतर ते सोडून गेले सर्व. भरत राजाची तुम्हाला कथा माहिती आहे. भरत राजा काही कमी होता का? त्यानं सुद्धा राज्याचा त्याग केला, नाही का, आणि गेले. ते म्हटलं असतं का मग माझा हा माझा मुलगा, हे माझे छान मुलं आहेत, हे माझे नातू आहेत, हे माझे कोण, हे म्हटलं होतं नाही. त्याग करून टाकायचा. कारण तुम्हाला तुमच्या सोबत कोणी येत नाही. आपला फक्त अधिकार तिथपर्यंतच आहे आणि आपलं कर्तव्य तिथपर्यंतच आहे. 18 वर्षापर्यंत त्याचं 18 वर्ष त्याला पंख. मला सांगा ना तुम्ही, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती? पक्षी जर अंगणामध्ये आले हे का तिथे गुंतून पडतात का? वस्तीकर वस्ती आला प्राप्त काळी निघून गेला. वस्तीकर एखाद्या गावामध्ये आला का तो वस्तीकडून राहते का? उठला आपला कथाला जाते या गावातून त्या गावामध्ये, नाही का. तसे असावे संसारी जशी प्राचीनाची दोरी. जसं आपलं प्रारब्ध आहे, प्राचीनाची दोरी म्हणजे प्रारब्ध जसं आहे त्या प्रारब्धानुसार राहणे म्हणजे झाली प्राचीनाची दोरी. ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण बसतो गुरफाटत त्याच टपक्यामध्ये, ठेस माय सावळत बसतो. अरे आपलं नुकसान करत आहोत आपण स्वतःचं, आपलं स्वतःचं नुकसान करत आहोत ना आपण. तुम्हाला इथं काय नुसतं काय हे मुलापर्यंत ठीक आहे, वंश वाढवायचा असतो. मग त्या मुलाचा वंश तिकडे वाढव का नाही त्याचं कर्तव्य, त्याचं आपल्या इकडे घेणं देणं नाही. आपला वंश वाढला ना बस झालं. मग समोर तो वाढव का नाही ते त्याचं आहे, त्याचं प्रारब्ध आहे ना. आपलं प्रारब्ध जोपर्यंत आहे, तुम्ही 17 जणांच्या प्रारब्धाला काही जोडून आहेच का? आपण आपलीच फक्त सोडवणूक करायची आहे ना. मग तो त्याचं करेल ना, तो त्याचं करेल, तो त्याचा येणारा तो पाहिजे त्याचं.
आपलं कर्तव्य तिथपर्यंत आहे, बस तेवढं करायचं. आणि आपलं बिलकुल जशी गोगल गाय आहे, आपलं शरीर तेवढं बाहेर काढते ते, का जेवढं करायचं आहे तिला चालता येते. आणि जेव्हा चालता येते तिला जर तिथं संरक्षण करायचं तर पूर्ण ते आगुटून घेते आपल्या याच्यामध्ये. तेवढंच आहे आपलं काम, आपल्या पुरतं तेवढंच आहे. तेवढं जर सत्यता जर माणूस बाळगत असेल जीवनामध्ये तर तो तरला म्हणायचा. नाही तर मोहमायाच्या जाळ्यात जाऊन फसला. मोहमायाच्या जाळ्यात जर फसात असेल तुम्हाला, फसा, तुम्हाला आपल्याला काही घेणं देणं नाही. गोपाळ कृष्ण भगवान की जय. संधी प्राप्त आहे माणसाला, एक वेळा एकदा संधी येते जीवनामध्ये, आणि ती जर तुम्ही मावली ना, मग पश्चातापाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि येणारे जे आहेत ते येतील ना, जातील ना. तुम्ही कोणाची चिंता करत बसता? कोणाची करता तुम्ही चिंता? स्वतःची चिंता करा फक्त. मी सांगतो तुम्हाला, वारंवार सांगत असतो, स्वतःच्या देहाची चिंता करा तुम्ही. कारण ज्यावेळेस हा जातो ना, कोणी सोबती येत नाही, ना जवळता येत नाही, ना दूरता येत नाही, ना कोणीच येत नाही, कोणीच नाही येत. स्वतःची किती तुम्ही बायकोवर प्रेम करा किंवा नवऱ्यानं बायकोवर प्रेम करा, नाही येत तोही सोबत. इथपर्यंत ठीक आहे नाही. पण ज्यावेळेस जातो ना आपण, त्यावेळेस स्वतः एकट्याने जावं लागते. एवढं मात्र लक्षात ठेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. सांगायला भरपूर आहे हो, रात्र थोडी आहे, सोंग फार आहेत आपल्याकडे. म्हणून तुम्हाला सांगतो का, मी जास्तीत जास्त कथा तर मी सांगतो, मी सोडत एकही नाही. का तुम्हाला सतर्क करण्यासाठी, का आपलं माझं काय म्हणणं, का तुम्ही आपण याच्यामध्ये पडलेलं आपल्याला म्हणजे आपल्या डोळ्यातून आपल्याला दिसत नाही, नाही का. म्हणजे आपल्या डोळ्यातलं आपल्याला कुसळ दिसत नाही, मुसळ दिसत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं आपल्याला कुसळ दिसते. म्हणून तुम्ही डोळे नका तोडू. तुमच्या डोळे केलं काय कुसळ? मी म्हटलं खरंच केलं का? तुम्ही डोळे तोडायला लागले ना, नाही का. गोपाल कृष्ण भगवान की जय. भाऊजी झोपले का आता? ऐकायला येत नाही जय म्हणून. आपण आता राहू द्या ना, काही फरक नाही पडत आपल्याला, काही फरक नाही पडत त्याला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे आपण काल भगवंताचा जन्म म्हणजे अवतरण झालेला आहे. आणि भगवंताचं अवतरण ज्याच्या घरामध्ये होते ते घर राहत नाही, लक्षात ठेवा. ज्याच्या घरामध्ये भगवंताचं अवतरण होते ना, आणि ते अवतरण फक्त भागवताच्याच माध्यमातून होते, तसं नाही होत. तुम्ही मग जर गोकुळाष्टमी आली, आणलं आम्ही, तुम्ही त्याचं पाळला, हलवला देवाचा, झालं. त्याच्या इथं भागवत असेल, भागवतामध्येच त्याचं अवतरण आहे, बाकीच्या ठिकाणी नाही आहे ना. मला दाखवून द्या तुम्ही. म्हणून त्याला जर आणायचं असेल आपल्याकडे, करा भागवत. महाराज काही महागीचा नाही आहे, घरचाच महाराज समजून घ्यायचा, करा भागवत. तुम्हाला काय खर्च देत नाही. एक गणपती जेवढा बसवतो, गणपतीला जेवढा खर्च येते तेवढा खर्च तुम्हाला भागवतासाठी. भगवंताचं जर तुमच्या इथं जर समजा आमंत्रण बोलावत असेल भगवंताला, तर भागवताच्या माध्यमातूनच तो भक्त इथे येते. आणि हे भाग्यवंताचं काम आहे, मी सांगत असतो. ज्याला ज्याची किंमत ठरली कळली त्याला तो कळली. हा, म्हणून मी सांगत असतो का बा, भागवत करायला काही जास्त खर्च येत नाही. आणि भागवत करा तुम्ही. जीवनामध्ये एक तरी भागवत आपल्या घरात झालं पाहिजे, कारण भगवंत आपल्या घरामध्ये विराजमान झाला पाहिजे. काल भगवंताचं आगमन झालेलं आहे, आणि काय सोहळ्यामध्ये चांगला बढियापैकी मस्त त्यांचं नाही का आगमन झालेलं आहे. आणि गोकुळामध्ये त्यांचं पदार्पण सुद्धा झालेलं आहे, नाही का. आगमन सुद्धा झालेलं आहे मथुरेमध्ये, आणि मथुरेतून गोकुळामध्ये प्रस्थान सुद्धा झालेलं आहे. आता भगवंत कुठे गेले आहे? गोकुळामध्ये गेले. मग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही, लोका बाळकृष्ण नंदा घरी आनंद ज्ञान नाही. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका मने शंदे मन मोविले गोविंदे. गोकुळीच्या सुखा अंत पार. मला सांगा, भगवंताचा जन्म, भगवंताचं अवतरण कुठं झालं? मथुरेत झालं. आणि प्रस्थान कुठं झालं? गोकुळात झालं. मला सांगा, गोकुळामध्ये किती आनंद झाला असं? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही, लेखू शकत नाही त्या आनंदाचा.
आनंद आपण लेखू शकत नाही, तो अनुभवू शकत नाही किती आनंद झाला नाही का. आनंद किती झाला असेल तर. मग त्यांनी आनंदाच्या भरामध्ये गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. मग त्या आनंदाच्या भरामध्ये कथा वगैरे चालू केल्या, गाणे आणि गुडिया उभारल्या नाही का. ताबाटाई माया अजून गोपाल कृष्ण भगवान की जय. तर कथा चालू केल्या, सडा रांगोळ्या टाकल्या आणि सर्व पक्षी किलबिल किलबिल करत होते, सर्व आनंदित होते. वारा झुळझुळ 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 वाहत होता नाही का. वारा आपल्या मंदगती वाहत होता. पक्षी सर्व एकत्र येऊन किलबिल किलबिल करत होते, कारण भगवंताचं आगमन आलेलं आहे. भगवंत प्रत्यक्षामध्ये आलेले आहेत आणि भुंगे जे असतात या फुलावरून त्या फुलावर ते गुंजारो करत होते आणि आनंद व्यतीत करत होते. अशा प्रकारे भगवंताचं काय झालं, अवतरण झालं नाही का. आणि मग आल्यानंतर भगवंत आलेले आहेत. आल्यानंतर कंसाला थरकप चुकलेला आहे, कारण कंसाला माहित झालं होतं, योगमायेनं म्हटलं होतं, अरे कंसा मूर्खा, तुम्हाला मारून करतेस काय, तुझा वैरी कुठं आहे, गोकुळामध्ये आहे तो तुझा वैरी. तुला तुझा अंत हा ठरलेलाच आहे. मग आता काय करायचं. तर मग हा थरकाप सुटला याला, तर आता करायचं काय. तर मग त्यानं एका राक्षसाची समजा मनाची बोलावलं. तर त्याला एक उत्कर्ष म्हणून बोलावला. उत्कर्ष असा होता, मी तुम्हाला सांगितलं उत्कर्ष कोण होता उत्कर्ष. उत्कर्ष हा हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. गुरुश, उत्कर्ष, वृद्ध असे 3 मुलं होती त्याला, आणि प्रल्हाद वेगळा होता नाही का. तर हा उत्कर्षाला श्राप होता. तर हा तेव्हापासूनचा फक्त त्याचा आत्मा म्हणजे त्याचं शरीर नष्ट झालं होतं त्या श्रापानं, आणि तो फक्त तसा फिरत होता. त्याची फक्त आकृती दिसत नव्हती, तो हवेत फक्त पण संचार कुठे करत होता. त्याला बोलावं, हा मारून टाकल त्याला, म्हणून त्याला बोलावलं. तो त्याचा मित्रच असल्यासारखा होता. त्याचा हे समजा त्याच्या यातला तो ह्याच्यातला होता ना. तर मग त्याला बोलावलं, उत्कर्षाला बोलावलं. उत्कर्षाला त्याचाही उद्धार झाला उत्कर्षाचा इतक्या वर्षापासूनचा. सत्ययुग कुठं, द्वापारयुग कुठं, आपलं सत्ययुगात कुठं आणि हा द्वापारयुग कुठं. तर तिथं आता उद्धार झाला, तोही गेला. मग आता एका मागून एक आता दुसरा नंबर पुतण्याचा आला. भगवंताला मारण्यासाठी. पुतना आली. पुतना बहीण होती. कोणाची, दूरची बहीण होती की जवळची बहीण नव्हती. आजकालची जवळची बहीण हिस्सा मागते. आजकालची बहीण जवळची बहीण असली, सख्खी बहीण असली तरी हिस्सा मागते. टाक त्या हिच्यातला हिस्सा. पण हे दूरची बहीण होती. कंसा म्हणे काहीच नाही पाहिजे म्हणे. सांग म्हणे तुझं कोणतं काम आहे. काही नाही, हेच काम आहे म्हणे. बरं, मग आता हे पुतना होती कोण सांगा मला. हा, वा वा वा. बरोबर. आपले श्रोते असे पाहिजे म्हणजे भक्त्याला एवढा आनंद होते का काही सोडून द्या. ते त्याच्यासाठीच आम्ही बसत असतो नाही का. बळी राजाची मुलगी होईल, तिचं नाव काय होतं. तिचं नाव नाही, हे पुतना येत नाही, पण ते रत्नावली तिचं नाव होतं. काय नाव होतं, रत्नावली. तिच्या आईचं नाव काय होतं, विंध्यावली. बळी राजाची पत्नी विंध्यावली, मुलगी रत्नावली. रत्नावलीनं ज्या वेळेस आणि हे जे वामन अवतार धारण केला होता ना, ते वामन अवतार धारण केला हा लहानसाच असल्यामुळं ते नाव जे ठेवलं सर बटूक, हे कोण ठेवलं, रत्नावलीनं ठेवलं. नावही कोण ठेवलं, रत्नावलीनं ठेवलं, बटूक. आणि मग तेव्हा तिची इच्छा झाली होती, काय झाली होती का, एवढं सुंदर रूप होतं ते का तिला कळीवर घेऊन वासल्याची भावना निर्माण झाली तिला. आणि भगवंत येत असताना पाहिलं, भगवंतांनी म्हटलं का तिच्या मैत्रिणीला ती सांगत होती का बा या इतका सुंदर मुलगा आहे, या मुलाला कळीवर जर घेतलं तर किती समजा म्हणा तर किती याचा लाळ करावं असं वाटलं. तर भगवंत काय म्हणतात, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. झालं. मग नंतर ज्या वेळेस पूर्ण बलीचं राज्य घेतलं 3 जमीन मध्ये नाही का, मग त्यावेळेस मग त्या मुलीनं श्राप दिला.
कोणता श्राप दिला? का तुझ्यासारखा मुलगा जर असता तर तुला विष पाजून मारला असता. काय कसा मारला असता? विष पाजून मारला असता. तेव्हाही म्हटलं भगवंतानं तथास्तु, तुझ्या दोनही इच्छा पूर्ण करेल. मग ती जी आहे पुतना, ती बलिराजाची बहीण होय, पहिली रत्नावली, ती कंसाची बहीण बनली. आणि मग कारण तिच्या तर पूर्ण करावंच लागेल ना इच्छा. तर मग पहिली इच्छा जी होती ती, मग हे गेली दूध पाजाले, नाही का? दूध पाजाले गेल्यानंतर मग आता हे तिनं ते काही समजा म्हणा, ते तिनं रूप होतं तिचं समजा म्हणा, ते रूप तिनं धारण केलं होतं, ते रूप बदलून टाकलं तिनं. आणि फळं विकत घ्या, फळं घ्या, कोणी फळं घ्या, फळं. आता फळं विकत 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 गेली, बरोबर त्याच घरापाशी गेली. तिनं काही मागली असेल समजा म्हणा, ते दूध पाजून, पण याचा नंबर आला भगवान कृष्णाचा. गेल्यानंतर मग हे अति सुंदर होती. तिलाही असं वाटलं यशोदेला का बा हे आली आहे समजा म्हणा ती, आणि सुंदर घरची दिसते, नाही का? आणि रूप चांगला आहे, इथं सुंदर कपडे घालून आहे. तर मग ती म्हणे तुझा म्हणे बाळा पाहू दे म्हणे मला. तर म्हणे पहा ना म्हणे, काय त्यावेळेस तेवढं काही झालं नव्हतं, सुरुवात झाली तिथून. ठीक आहे म्हणे, बघ ना म्हणे. तर तुझ्या मुलात मग ती काय केलं, तिनं तो मुलगा तिच्याकडे दिला, कृष्णाला दिलं. दिल्यानंतर तिनं जवळ घेतलं. आता हे यशोदा कुठेतरी गेली समजा मनाची बाहेर, सांभाळ म्हणे थोडं मी येते म्हणे. हे तिकडे गेली. आता तिकडे गेल्यानंतर तिला संधी तेच सापडली. तिनं काय केलं, त्याला घेतलं आणि दूध पाजायला सुरुवात केली. दूध पाजायला सुरुवात केली. आणि मग तिला असं वाटलं का आता रे हे तर दूध म्हणजे, तिला वेदना व्हायला लागल्या. मग तिनं काय केलं, वेदना व्हायला लागल्या तर तिनं कळीवर घेतलं त्याला आणि उडून चालली. भगवंताची तेच होती. कारण तिनं काय म्हटलं होतं पहिल्या याच्यामध्ये रत्नावलीनं, कळेवर घेईन आहे ना, कळेवर घेईन. कळेवर घेण्या म्हणजे दूध कळेवर घेऊन वासरण्याची भावना निर्माण केली. त्या दोनही तिच्या इच्छा पूर्ण केल्या. दुधाची नाही का, दुधाची समजा मनाची कळेवर घेतली. मग आता काय झालं माहित आहे का, मग आता ते आकाशामध्ये घेऊन चालले. आणि मग तिकडून आली यशोदा. यशोदा माता आली आणि यशोदा माता म्हणते कुठं, अरे कृष्णा कुठं आहेस असं पाहून राहिले तर कुठं दिसतच नाही. पाहत होतं आकाशामध्ये घेऊन जात आहे, आकाशामध्ये घेऊन जात आहे. तर तेव्हा मग ते आरडाओरडा करते तर ते जाते तर खूप जंगलामध्ये. हा तिचं पूर्ण रक्त वगैरे समोर पिऊन ती खाली पडते. तर ती किती बापा किती 4 का 5 योजना लंबी राहते ते, एवढी पुतना सांगितलेली आहे त्यामध्ये शास्त्रामध्ये. अशा पद्धतीनं पुतनाचा वध झाला, नाही का? पुतनाचा वध झाला. मग आता एका मागून एक तर काकासूर बकासूर सब ते शकळासूर सब लंबे दिल्ले करून एकही नाही का? मग आता इकडे नारद मुनी गेले भगवान शंकरजीकडे. नारद मुनी भगवान शंकरजीकडे गेले आणि म्हणतात, देवा तुम्हाला अजून माहीतच नाही का? अरे नारदा मला माहिती आहे, मी बस तयारीच करत होतो. कारण का मी तर खूप आतुर आहो म्हणे. कारण माझ्या प्रभूला कधी पाहायला जायचं हे मला मी किती आतुर आहो म्हणे. जा म्हणे. मला तर निघाले भगवंत निघाले. कोण? शंकरजी निघाले पाहण्यासाठी. कोणाचा? दर्शनासाठी. पाहण्यासाठी नाही निघाले, दर्शनासाठी निघाले. कारण ते आराध्य होते त्यांचे. ते आल्यानंतर आता आपण जर आपल्या रूपामध्ये जर केलं तर कोणी नाही का, म्हणून त्यांनी वेश बदलवला आणि एका संन्यासाचा वेश घेतला. पुन्हा शंकरजीनं. आणि माई भिक्षां दे माई, भिक्षां दे माई. आता गेले. आता हिला अनुभव येऊन गेले होते. कारण ते शकळासूर काकासूर बकासूर नाही का, इतरत्र सर्व त्या असुराईनं त्रास दिला होता. आणि मातानं एकच कबूल हे केलं होतं, मग आता कोणाला दाखवायचं नाही, कोणाला येऊ द्यायचं नाही, नाही का? मग आल्यानंतर मातेने म्हणतात, यशोदा मातेला काय म्हणतात, माई मला आज जाऊ द्या, मला दर्शनाला प्रभूच्या दर्शनाला जाऊ द्या. म्हणजे असं आज जाऊ द्या बाबा मला, मी तुमच्या मुलाला आशीर्वाद वगैरे देतो. नाही 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 ते तिकडेच म्हणे. आता नाही जमत म्हणे, लय झालं म्हणे. आता म्हणे आता पाणी म्हणे डोई जड झालं म्हणे. आता नाही, आता म्हणे नाका तोंडात पाणी चाललं. आता बिलकुल ते जमतच नाही म्हणे. ते कोणी असो आता नाही जमत म्हणे. नाही नाही प्रभू ते नाराज झाले.
आता कसं आहे, काही काही करत होते शिवजी, पण माता काही आत प्रवेश नाही. आणि तिथल्या तिथूनच हात जोडतात कोणाला, भगवान कृष्ण बाळकृष्णाले, प्रभू तुमची इच्छा, जर दर्शन द्यायचं नसेल ना नका देऊ, तू वापस जातो. कारण तुमचं बालरूप पाहण्यासाठी मी किती आतुरता आहे माझ्या मनामध्ये. शंकरजी म्हणतात किती आतुरतेने मी आलो आणि मला दर्शन होत नाही. तेव्हा ते त्या रूपामध्ये येऊन त्यांनी म्हटलं थांब आता होईल होईल नाही का. मग त्यांनी सांगितलं, मग तिथे म्हणजे थोडी घेबत दिली. मग तिथं जी काम करणार जी होती, ते काम करणार काय म्हणते, यशोदा जाऊ दे ना म्हणते, माझ्या ओळखीची आहे म्हणते, मी पाहिलं म्हणते यांना, यांचा मी जेव्हा मी राहत होती म्हणते माझ्या जवळपासच राहत होते. आता ते काम करणारे ते पार्वतीच होती, ही दर्शनाला आल्या होत्या. त्याचा मी ओळखते बाबा. हो तू ओळखते का म्हणे, पहा म्हणे तुझ्या विश्वासावर म्हणे मी यांना सोड देतो म्हणे, पाहू देतो म्हणे, नाही तर नाही म्हणे. नाही नाही मी चांगली ओळखते म्हणे. बरं, पण ज्या वेळेस भगवंत निघाले ना शिवजी, त्यावेळेस प्रत्यक्ष असे पावलं पावली फुलं उमटत गेले, हा तिथपर्यंत. आणि गेल्यानंतर प्रभूचं दर्शन घेतलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि वार्तालाप चालू झाला दोघांचा वार्तालाप झाला असं. कारण आराध्य मानत होते कोण, भगवान विष्णूला शंकरजी आराध्य देवता मानत होते. वास्तविकता यांचं एका ठिकाणी युद्ध पण झालेलं आहे दोघांचं, नाही का. यांचं युद्ध झालेलं आहे, या दोघांचं युद्ध झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये ठरवलं हे युद्ध घडून कोण आणलं माहित आहे का, हे पार्वतीनं युद्ध घडून आणलं. नारदानं कोण लावून दिली, नारदाने म्हटलं होतं का पार्वतीनं का बा यांच्यामध्ये वरिष्ठ कोण आहे, वरिष्ठ कोण आहे, कोण म्हणजे वरचा आहे. नारद मुनीनं तेच शब्द त्याच्याकडे म्हटलं, तुम्ही वरिष्ठ कोण आहे आम्हाला माहित नाही, तुम्ही दाखवा म्हणे तुमची ताकद नाही का, ताकद दाखवा म्हणे. मग आता ताकद तशी दिसेल का, लढल्याशिवाय, नाही का. दोघांनी मग आपले बाया खोसल्या, त्याच्यात तिकडून एका इकडून शंकरजी, एका इकडून भगवान विष्णू. युद्ध चाललं, काही वर्ष युद्ध चाललं. युद्ध झाल्यानंतर मग यायचा विष्णूजीचा बाण धनुष्य, तिकडे शंकरजीचा धनुष्य. तुम्हाला थोडक्यात सांगतो, मग तुम्हाला पटेल ही गोष्ट. तुम्ही म्हणता काय महाराज सांगता तुम्ही, येतं युद्ध कुठं झालं होतं, आम्ही तर अजून ऐकलं नाही. मी जे नाही ऐकलं तेच तुम्हाला सांगतो, तुम्ही नाही कधी ऐकलं ना तेच तुम्हाला सांगतो मी. कारण तर मग यांचं युद्ध असं झालं, भयंकर युद्ध झालं, कोणीच कोणाला बसत जात नव्हतं. शेवटी पार्वती माता गेली आणि त्याचे युद्ध थांबवलं. बस करा म्हणे, आता माहीत पडलं म्हणे आम्हाला, बस करा. मग आता आणि त्याचे जो धनुष्य होते दोघे जोड, मग आता हे धनुष्याचं काय करता म्हणे तुम्ही, हे धनुष्य दोघीची आहे तुमच्याकडे. मग आता हे धनुष्य कोणाला द्यावं. मग तिथं बृहस्पती म्हणतात हे धनुष्य आपण विष्णूजीला देऊन द्या. नाही ते एक जण म्हणते नाही शंकरजीला जर धनुष्य दिलं तर ते आहे भोळा, ते कोणाला देऊन टाकन, नाही का. नाही महादेव भोळा शंकर, नाही का. शिरावर जटाचा भार, जटा सोडल्या त्यानं, गंगा वाय जटातून, नाही का. याचं काही खरं नाही बाबा. मग आता काय करायचं, आता मग ब्रह्माजी म्हणतात एकच फक्त या विश्वामध्ये